नमस्कार फ्रेंड्स, आज आपण मराठीतील सेमिस्टर 2 मधला साहित्यशास्त्र 2 भाग 2 या विषयातील घटक एक अ आणि 1 या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या घटकामध्ये आलेले जे मुद्दे आहेत, या घटकाच्या तरतूद आहेत, ते आज आपण समजून घेणार आहोत. साहित्य भाषेविषयीचे काही दृष्टिकोन पाहणार आहोत. शब्दशक्ती, वक्तृत्व, विचार, साहित्य विचार ह्या विषयातील शब्दशक्ती या घटकाचा सविस्तर उहापोह यामध्ये केलेला आहे, तो आज आपण पाहणार आहोत. घटक रचना कशी आहे, त्यात आहे प्रस्तावना. घटक रचना कशी आहे, प्रस्तावना आणि शब्दशक्तीचे महत्त्व, अभिधा, नंतर मग तिचे प्रकार जसे की रूढी, योग रूढी इत्यादी. नंतर चौथा घटक आहे, मुद्दा आहे लक्षणा, निरूढा आणि प्रयोजनवतीची सुरुवात. पाचवा घटक आहे, मुद्दा आहे गौणी आणि शुद्ध लक्षणा. पुढचा घटक आहे व्यंजना, शक्तीचे उदाहरणे, स्पष्टीकरण आणि सातवा समारोप. तर अशा प्रकारे ही घटना रचना आहे, ते आज आपण साहित्यशास्त्रामधील घटक 1 याचा आज आपण विचार करणार आहोत. शब्दशक्ती आणि वक्रोक्ती विचार. ओके, तर सुरुवात करूया या घटकाला. प्रस्तावना आणि शब्दशक्तीचे स्वरूप. शब्दाचे सामर्थ्य. शब्द आणि अर्थ यांचा संबंध नित्य असतो. शब्दांच्या उच्चाराबरोबर जो अर्थबोध होतो तो शब्दशक्तीमुळे होत असतो. काय म्हटलेलं आहे, शब्दाचे सामर्थ्य काय, शब्द आणि अर्थ यांचा संबंध नित्य असतो. शब्दांच्या उच्चाराबरोबर जो अर्थबोध होतो आपणास तो शब्दशक्तीमुळे होत असतो. व्याख्या कशी आहे, शब्दाच्या अंगी अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती म्हणतात. व्याख्या काय दिलेली आहे याची, तर शब्दांच्या अंगी जे अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते शब्दांमध्ये, त्या शक्तीला शब्दशक्ती असं म्हटलेलं आहे. महत्त्व काय याचं, साहित्यातील सौंदर्य केवळ शब्दांवर नसून त्यातून निघणाऱ्या अर्थावर, जसं की वाच्यार्थ, लक्षार्थ, व्यंग्यार्थ यांवर अवलंबून असतं. काय म्हटलेलं आहे, साहित्यातील जे सौंदर्य आहे हे केवळ शब्दांवर नसून ते त्या शब्दांद्वारे निघणाऱ्या अर्थांवर, जसं की वाच्यार्थ, लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ यांच्यावर अवलंबून असतं. अभिधा शक्ती ते सविस्तर रूप पाहूया. मुख्य अर्थ काय अभिधा शक्तीचा, तर वाच्यार्थ शब्दाचा सांकेतिक किंवा रूढ अर्थ म्हणजे अभिधा होय. अभिधा म्हणजे काय, वाच्यार्थ. मुख्य अर्थ काय, शब्दाचा सांकेतिक किंवा रूढ अर्थ म्हणजे अभिधा होय. अभिधा शक्तीचे 3 आधार काय आहेत ते समजूया. रूढी, योग आणि योग रूढी हे 3 आधार आहेत. तर रूढी म्हणजे काय, परंपरेने जो अर्थ ठरलेला आहे. उदाहरणार्थ मंडप, घर हा वाच्यार्थ आहे. वाचून जो अर्थ आपल्याला करतो, जो परंपरेने ठरलेला आहे त्यास रूढी म्हटलेला आहे. नंतर मग योग आहे. योग काय, शब्दाच्या अवयवांच्या शक्तीनुसार निघणारा अर्थ म्हणजे योग होय. काय, शब्दांच्या अवयवांच्या शक्तीनुसार निघणारा अर्थ म्हणजे योग आहे. उदाहरणार्थ पाचक म्हणजे पचन करणारा. ओके, नंतर मग योग रूढी, जो अर्थ अवयवांच्या शक्तीने आणि रूढीनेही सिद्ध होत आहे. हे कॉम्बिनेशन आहे, योग आणि रूढी यांचा कॉम्बिनेशनमधून, यांच्या मिश्रणातून निघणारा जो अर्थ आहे त्याला योग रूढी म्हटलेला आहे. जो अर्थ अवयवांच्या शक्तीने आणि रूढीनेही सिद्ध होतो त्यास योग रूढी असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ पंकज, चिखलात जन्मणारे ते कमळ पंकज. पुढचा आहे लक्षणशक्ती. प्रकार आणि पोट प्रकार. व्याख्या काय, मुख्य अर्थाला बाधा येत असेल तर त्याशी संबंधित दुसरा अर्थ घेणं म्हणजे लक्षणा होय. लक्षणाची व्याख्या काय दिलेली आहे लक्षणाशक्तीची, जर जो मुख्य अर्थ आहे त्या अर्थाला बाधा येत असेल तर त्याशी संबंधित दुसरा कोणता अर्थ असेल ते घेणं म्हणजे लक्षणा होय. म्हणजे काय, मुख्य अर्थाला बाधा येत असेल तर त्याशी संबंधित दुसरा अर्थ घेणं म्हणजे लक्षणा होय. लक्षणाशक्तीचे मुख्य 2 प्रकार कोणते आहेत, निरूढा लक्षणा आणि प्रयोजनवती लक्षणा. निरूढा लक्षणा म्हणजे काय, रूढीमुळे रूढ झालेली लक्षणा. उदाहरणार्थ कलिंग साहसी आहेत, येथे देशापेक्षा लोक अभिप्रेत आहेत. तर काय म्हटलं, रूढीमुळे रूढ झालेली लक्षणा म्हणजे निरूढा लक्षणा होय. तर प्रयोजनवती लक्षणामध्ये काय, विशिष्ट हेतूने वापरलेली लक्षणा. काय म्हटलेलं आहे, विशिष्ट हेतूने वापरलेली लक्षणा म्हणजे प्रयोजनवती लक्षणा होय. प्रयोजनवतीचे उपप्रकार पण आहेत, जसे की गौण लक्षणा, नंतर मग सारोपा गौणी, साध्य वसना गौणी, शुद्ध लक्षणा, उपादान लक्षणा, लक्षणा ह्या प्रयोजनवती लक्षणाचे उपप्रकार आहेत. प्रयोजनवती लक्षणं आपण काय समजून घेतलं, तर विशिष्ट हेतूने वापरलेली लक्षणं म्हणजे प्रयोजनवती लक्षणं आहेत. आणि प्रयोजनवतीचे उपप्रकार काय आहेत, गौणी लक्षणं काय, सादृश्य गुणांच्या सारखेपणावर आधारित असलेली लक्षणं म्हणजे गौणी लक्षणं होय. नंतर मग आहे सारोपी लक्षणं, जिथे उपमेय आणि उपमान दोन्हींचा उल्लेख असतो. उदाहरणार्थ हा मुलगा सिंह आहे,
काय म्हटलेलं आहे? सारोपागवणी म्हणजे काय? जिथे उपमेय आणि उपमान दोन्हींचा उल्लेख असतो. उदाहरणार्थ हा मुलगा सिंह आहे. नंतर मग पुढचा आहे साध्य वसना गौणी. साध्य वसना गौणी लक्षणा, जिथे उपमानच उपमेयाला गिळून टाकते. काय म्हटलेलं आहे? जिथे उपमानच उपमेयाला गिळून टाकते. उदाहरणार्थ हा सिंहच आहे. मग पुढचा आहे शुद्ध लक्षणा. सादृश्याशिवाय इतर संबंधावर आधारित असलेली लक्षणं म्हणजे शुद्ध लक्षणं होय. सादृश्य लक्षणं काय? शुद्ध लक्षणं काय? सादृश्याशिवाय इतर संबंधावर आधारित असलेली आहे. उदाहरणार्थ सान्निध्य, तादात्म्य. पुढचं लक्षण आहे उपदान. उपदान लक्षणं काय? स्वतःचा अर्थ राखत दुसरा अर्थ घेणे म्हणजे उपदान लक्षणं होय. उदाहरणार्थ कुंत प्रवेश करत आहे. पुढचं लक्षण आहे लक्षण लक्षणा. यात काय? स्वतःचा अर्थ पूर्ण सोडून देणे. उदाहरणार्थ गंगेत घर. तर ही उपप्रकार आहेत कोणत्या लक्षणाची? प्रयोजनवती लक्षणाची ही उपप्रकार आहेत. कोणती कोणती? गौण लक्षणा, सारोप गौणी, नंतर मग साध्यावसना गौणी, शुद्ध लक्षणा, उपादान लक्षणा, लक्षण लक्षणा. मग पुढचा आहे व्यंजना शक्ती आहे. पुढचा घटक आहे व्यंजना शक्तीचा व्याख्या काय करतात? वाच्यार्थ आणि लक्षार्थ संपल्यावर जो तिसरा सूचक अर्थ निघतो तो व्यंगार्थ आणि त्या शक्तीला व्यंजना म्हणतात. काय म्हटलं? वाच्यार्थ आणि लक्षार्थ. वाच्यार्थ म्हणतात की जे वाचून जो शब्द वाचल्यावर जो आपल्याला अर्थबोध होतो तो वाच्यार्थ, आणि लक्षार्थ काय? जो वाक्य वाचल्यानंतर जे अर्थ लक्षात येतो तो लक्षार्थ होय. तर ह्या दोघांच्या संघामधून काय तिसरा जो अर्थ उरतो त्याला व्यंजना शक्ती म्हटलेलं आहे. वाच्यार्थ आणि लक्षार्थ संपल्यावर जो तिसरा सूचक अर्थ निघतो तो व्यंगार्थ आणि त्या शक्तीला व्यंजना म्हणतात. वैशिष्ट्य काय? व्यंजना ही वक्ते, श्रोते, काळ आणि संदर्भ यांवर अवलंबून असते. साहित्यातील स्थान. उत्तम काव्यात व्यंजना शक्तीचे महत्त्व सर्वाधिक असते कारण ती कल्पनाशक्तीला वाव देते. आता काय आहे सगळ्यांचा समारोप काय आहे? वक्रोक्ती विचार. समारोप व वक्रोक्ती विचार. वक्रोक्ती सरळ म्हणजे काय? तर सरळ बोलण्यापेक्षा वक्रतेने चातुर्याने बोलणे म्हणजे वक्रोक्ती होय. साहित्याचे सौंदर्य काय? साहित्याची भाषा ही व्यवहाराच्या भाषेपेक्षा वेगळी असते. ती या शब्दशक्तींमुळेच अधिक प्रभावी ठरते. आता काही प्रश्न उत्तर आहेत ते समजून घेऊया. साहित्य भाषेविषयाचे काही दृष्टिकोन. शब्दशक्ती म्हणजे काय? शब्दांच्या अंगी अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती म्हणतात. काय म्हटलेलं आहे? शब्दांच्या अंगी अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती म्हणतात. शब्दांचा उच्चार केल्यावर जो अर्थबोध होतो तो या शक्तीमुळेच होतो. प्रश्न याचे 3 प्रकार. शब्दशक्तीचे मुख्य 3 प्रकार आहेत. अभिधा, शब्दाचा सरळ, रूढ किंवा मुख्य अर्थ, वाच्यार्थ त्याला म्हणतात. व्यक्त करण्याची शक्ती म्हणजे अभिधा होय. नंतर मग लक्षणा म्हणजे मुख्य अर्थाला बाधा येते तेव्हा त्याशी सुसंगत असा दुसरा अर्थ निघतो त्याला अर्थ घेण्याची शक्ती म्हणजे लक्षार्थ होय. म्हणजे काय म्हणजे जो मुख्य अर्थ आहे त्याला बाधा येत असेल तर त्याशी सुसंगत असा दुसरा अर्थ घेण्याच्या शक्तीला लक्षार्थ म्हटलेला आहे, त्याला लक्षणा म्हटलेलं आहे. तिसरा आहे व्यंजना. मुख्य अर्थ आणि लक्षार्थ यांपलीकडचा तिसरा अर्थ म्हणजे व्यंगार्थ सूचित करण्याची शक्ती होय, त्याला व्यंजना म्हटलेलं आहे. अभिधा शक्तीचे उपप्रकार. रूढी, परंपरेने चालत आलेले अर्थ. अभिधा शक्तीचे उपप्रकार काय? रूढी, योग आणि योग रूढी. अभिधामध्ये पहिला उपप्रकार काय? रूढी, परंपरेने चालत आलेले अर्थ. उदाहरणार्थ घर, झाड. नंतर मग योग, शब्दाच्या उत्पत्तीवरून निघणारा अर्थ. उदाहरणार्थ पाचक, पचवणारा. शब्दांच्या उत्पत्ती, शब्द जो आहे त्याच्या उत्पत्तीवरून निघणारा अर्थ म्हणजे योग होय. नंतर मग योग रूढी, उत्पत्ती आणि रूढी या दोन्हीनुसार अर्थ. उदाहरणार्थ पंकज, चिखलात जन्मलेले कमळ, पण कमळ या अर्थी रूढ होणे. लक्षणशक्तीचे उपप्रकार. निरूढ लक्षणा रूढीने कायम झालेली लक्षणा. उदाहरणार्थ कलिंग देश धाडसी आहे, इथे देश नाही तर लोक अभिप्रेत आहे. प्रजनवती लक्षणा विशिष्ट हेतूने वापरलेली लक्षणा. याचे 2 मुख्य भाग आहेत. गौणी, सादृश्य सारखेपणावर आधारित. उदाहरणार्थ तो वाघ आहे. शुद्धा, सादृश्याशिवाय इतर संबंधावर आधारित. उदाहरणार्थ गंगेत घर म्हणजे गंगेच्या काठी. 5वा मुद्दा आहे व्यंजना शक्ती. जेव्हा शब्दाचा मूळ अर्थ मागे पडून एक वेगळाच चटकदार अर्थ सूचित होतो तेव्हा त्याला व्यंजना म्हणतात. हा अर्थ कल्पकतेवर आणि संदर्भावर अवलंबून असतो. आता काही दीर्घोत्तरी प्रश्न आले ते पाहूया. पुन्हा आलेला आहे शब्दशक्ती म्हणजे काय? तिचे मुख्य प्रकार स्पष्ट करा. शब्दाच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी क्षमता असते तिला शब्दशक्ती म्हणतात. याचे मुख्य 3 प्रकार आहेत. ते आहे अभिधा, लक्षणा आणि व्यंजना.
तर अभिधा म्हणजे काय आहे, यातून शब्दाचा मुख्य किंवा शब्दकोशातील अर्थ कळतो, ज्याला वाच्यार्थ म्हणतात. मी साप पाहिला. लक्षणामध्ये काय आहे, जेव्हा मुख्य अर्थाने वाक्याचा बोध होत नाही तेव्हा त्याच्याशी संबंधित दुसरा अर्थ घेतला जातो, त्याला लक्षणा म्हणतात. आमच्या जेवणात ताट आले. तिसरा आहे व्यंजना. मूळ अर्थाला धक्का न लावता तेव्हा तिसरा सूचक अर्थ निघतो, त्याला व्यंजना शक्ती म्हणतात. उदाहरणार्थ सूर्यास्त झाला, याचे संदर्भानुसार वेगळे अर्थ निघू शकतात. प्रश्न 2. लक्षणा शब्दशक्तीचे महत्त्व आणि उपप्रकार सविस्तर स्पष्ट करा. साहित्यात अनेकदा सरळ अर्थापेक्षा अधिक प्रभावी अर्थ सांगण्यासाठी लक्षणा वापरली जाते. याचे मुख्य प्रकार निरूढा आणि प्रयोजनवती आहेत. निरूढा ही परंपरेने येते, तर प्रयोजनवतीमध्ये काहीतरी विशेष हेतू असतो. प्रयोजनवतीचे पुन्हा गौणी म्हणजे गुणांवर आधारित आणि शुद्धा म्हणजे इतर संबंधांवर आधारित असे 2 भाग पडतात. साहित्यातील अलंकारामध्ये लक्षणा शक्तीचा मोठा वाटा असतो. प्रश्न 3. अभिधा शक्ती आणि तिचे 3 आधार स्पष्ट करा. काय म्हटलं आहे, अभिधा शक्ती आणि तिचे 3 आधार कोणते आहेत ते स्पष्ट करा. अभिधा ही शब्दांची प्राथमिक शक्ती असते. यातून मिळणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ म्हणतात. याचे 3 आधार आहेत. एक रूढी, नंतर मग योग आणि तिसरा योग रूढी. रूढी म्हणजे समाजमान्य अर्थ. योगामध्ये काय, शब्दाच्या मूळ घटकांवरून निघणारा अर्थ. आणि योग रूढीमध्ये या दोघांचा मिलाप आहे, मिश्रण आहे, रूढी आणि योग आणि रूढीचा मिलाप. जिथे मूळ अर्थ आणि रूढ अर्थ एकत्र येतात, ही शक्ती व्यवहारातील भाषेसाठी अत्यंत आवश्यक असते. प्रश्न 4. व्यंजना शक्ती साहित्याला कशी समृद्ध करते, उदाहरणांसह स्पष्ट करा. व्यंजने ही शब्दशक्तीची सर्वोच्च अवस्था मानली जाते. काव्य आणि ललित साहित्यात लेखक जे न बोलता सुचवू इच्छितो ते व्यंजनातून व्यक्त होते. उदाहरणार्थ, दुपार झाली याचा अर्थ फक्त वेळेचा बोध नाही, तर कामातून विश्रांतीची वेळ किंवा जेवणाची वेळ असा सूचक अर्थ निघतो. त्यामुळे साहित्यात खोली आणि रसिकता निर्माण करण्यासाठी व्यंजना महत्त्वाची असते. रसिकता निर्माण होते. प्रश्न 5. शब्दशक्तींच्या अभ्यासाची साहित्यातील उपयुक्तता स्पष्ट करा. काय म्हटलं आहे प्रश्न, शब्दशक्तींच्या अभ्यासाची साहित्यातील उपयुक्तता स्पष्ट करा. साहित्याचा रसास्वाद घेण्यासाठी शब्दशक्तींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. कवी किंवा लेखक शब्दांचा वापर केवळ माहिती देण्यासाठी करत नाही, तर भावना व्यक्त करण्यासाठी करतात. शब्दशक्तींमुळे साहित्यातील सौंदर्य, वक्रोक्ती आणि सूचकता समजायला मदत होते. त्याशिवाय साहित्यातील गर्भित अर्थ उलगडणे कठीण जाते. आता काही सविस्तर टिपा आल्या त्या पाहूया, शॉर्ट नोट्स आल्या त्या पाहूया. वाच्यार्थ आणि अभिधा शक्तीमुळे जो मुख्य अर्थ स्पष्ट होतो त्याला वाच्यार्थ म्हणतात. हा अर्थ सर्वमान्य असतो आणि शब्दकोशात सापडतो. यात कोणताही आडपडदा नसतो. गौणी लक्षणा जेव्हा 2 वस्तूंमधील गुणांच्या सारखेपणामुळे म्हणजे सादृश्यपणा आणि सारखेपणामुळे लक्षणा वापरली जाते, तेव्हा तिला गौणी म्हणजे गुणांवर आधारित लक्षणा म्हणतात. उदाहरणार्थ, तो भीम आहे. यात भीम म्हणजे शक्तिशाली हा गुण अभिप्रेत होतो. प्रयोजनवती लक्षणा जेव्हा एखादा विशिष्ट हेतू म्हणजे प्रयोजन मनात ठेवून लक्षणा शक्तीचा वापर केला जातो, तेव्हा तिला प्रयोजनवती लक्षणा म्हणतात. उदाहरणार्थ, माझे घर गंगेत आहे. येथे पवित्रता आणि शीतलता सुचवण्यासाठी गंगेत हा शब्द वापरलेला आहे. प्रयोजन दाखवलेलं आहे, हेतू दाखवलेला आहे. व्यंग्यार्थ व्यंजना शक्तीतून जो अर्थ सूचित होतो त्याला व्यंग्यार्थ म्हणतात. काय म्हटलं, व्यंजना शक्तीतून जो अर्थ सूचित होतो त्याला व्यंग्यार्थ म्हणतात. हा अर्थ वाचकाच्या प्रतिभेवर आणि संदर्भावर अवलंबून असतो. उत्तम काव्यात व्यंग्यार्थाला सर्वाधिक महत्त्व असते. वक्रोक्ती सरळ भाषेत न बोलता फिरवून किंवा चातुर्याने बोलण्याच्या पद्धतीला वक्रोक्ती म्हणतात. यात शब्दशक्तींचा विशेषतः व्यंजनेचा मोठा वाटा असतो. वक्रोक्तीमुळे भाषेला धार आणि सौंदर्य प्राप्त होते. तर मित्र, आज आपण MA मराठीतील सेमिस्टर 2 मधलं साहित्यशास्त्र भाग 2 या घटकातील घटक 1चा आज आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. हा घटक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या घटकाचे मुद्दे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. तर MAच्या सत्र 2 मधील विषयांचा अभ्यास करण्यासाठी आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना, प्रियजनांना पाठवा, जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.